काय दीदी? मम्मीची भाकरी कशी फुगते का नाही तशी माझी फुगतच नाही. थांब ना, फुगल्या भाकरी. हवा मागतो. काय दीदी असं कसं कपडे पिळतीस? कपडे पिळल्यावर वाळल्यासारखे दिसाय पाहिजेत. म्हणताना पप्पा वाळायला लागल्यात वाटतं. पप्पा जे आरोपी असतात का नाही त्यांना अजिबातच मूळव्याध होत नाही. ते कसं काय दीदी? ते पण माणसंच आहेत ना. ते कसं आहे पप्पा, त्यांना मूळव्याध होऊ नये म्हणून का नाही पोलिसांकडून आधीच उपचार करून घेतलेले असतात. दीदी माझ्या डोक्यावरची केस मोज, तुला एक केसाला 5 रुपये देतो बघ. डोक्यावरचं टॉवेल काढा की मोजतो. काल तुम्ही दारू पिऊन आलता का पप्पा? तू कसं ओळखलीस? काल मम्मी म्हणालती की तुम्ही आज दारू पिऊन आलात का नाही तर तुमच्या डोक्यावरची केसच काढतो. ए तू सारखं सारखं माझ्या घराकडे येऊ नकोस रे. बायको बोंबला लागल्या, म्हणा लागल्या की दारुड्याच्या नादाला कशा लागताय म्हणून. पण तुझ्या बायकोला कुठं माहिती आहे माझं गुरु तूच आहेस म्हणून. पप्पा पाण्याची मोटर चालू आहे? वय दीदी पाण्याची मोटर चालू आहे. बात तो सही है. काय घुमून राहिले मी मोबाईल बघायला मग दिसणार कसं काय मला? क्या क्या करूं मैं इसका? क्या करूं इसका? क्या करूं? मार भी नहीं सकता. गल्लीत काही लोक दंगा करतात. गल्लीत शांत पाहिजे म्हणून त्यांना मुंबईत पाठवलं जातं आणि मुंबईत पण तेच करतात. बात तो सही है. दिवस रात्र अभ्यास करून पोलीस इन्स्पेक्टर उगाचच झालो. अडाणी राहून आमदार खासदार जर झालो असतं तर बरं झालं असतं. पोलीस इन्स्पेक्टरवर बर्डन तर टाकता आलं असतं. दादा तुम्ही माझ्या बरोबर तोंड बांधून का बोलताय हो? तुम्ही तोंडावर बोलताय ना मग? होय मी तोंडावरच बोलतोय. पाठीमाग बोलायची माझी सवयच नाही ना. म्हणताना तर तोंड बांधून बोलतोय तुमच्या बरोबर. म्हणजे तुम्ही तोंडावर बोलताय, तुमची बोललेली चुकी माझ्या तोंडावर येत्या म्हणताना तोंड बांधून बोलतो तुमच्या बरोबर. No.